सखी सावली काव्यांजली। ए बाहेरनो कुठं पळून चाललात? हा, तुम्हाला काय वाटलं आमचं तुमच्यावर लक्ष नाही? हा, आम्हाला माहित होतं तुम्ही काहीतरी भानगड करणार नक्कीच। एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि आमची वाट का अडवताय अशी? वाचवा, प्लीज वाचवा। हा, इकडे इकडे हातपार केला ना सगळा आवाज बंद होईल। कोण वाचवायला येणार नाही इकडे तुम्हाला। दोन दिवस देतो तुला। आई, हा तोच माणूस आहे जो आपल्या घरी आलेला वसुलीसाठी। काय अशू, तू यांना ओळखतेस? आता काय म्हणालीस? आपल्या घरी कशासाठी आलेला हा? कोण आहे हा? लवकर सांग। अगं अंजली, काय तू हिचं काय ऐकतेस? काय नाही गत असलं दादा, जाऊ दे ना आम्हाला। ए बे, कुठे निघालीस? त्या दिवशी पण तुला सांगितलं होतं आमचे पैसे टाक। आमच्या भाईची सटकवू नको हा। आणि हे बघ, 2 दिवसात पैसे देणार होतात तुम्ही, आज 15 दिवस झाले, 1 रुपया मिळालेला नाही। घराला टाळा लावून पळून चाललायत काय? आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे, नाहीतर इथंच मुर्दा पाडतो तुमचा। एक मिनिट, असाच जपून वापरा। कसल्या धमक्या देताय तुम्ही? कसले पैसे? तू गप राहा जरा। ए हिरोईन, तू सांग, तुझा बाप मेला ना पैशाच्या टेन्शन मुळे? आपला ना तो लय वाईट झालं ग, पण पैसे परत करायची परत अक्कल नाही आली तुला। काय? कसले पैसे? आशू अगं सांग ना, कसले पैसे? ऑफिसला गबाळेपणा नाही चालत। नोकरीची पहिली वेळ आहे ना आई, म्हणून चांगल्यासाठी सांगतोय। नोकरीची पहिलीच वेळ असली तरी माणूस अनुभवातून शिकतो ना। मी पण शिकेन ना। हे वाटतं तितकं सोपं नसतं। आयुष्य सुद्धा अवघडच असतं, तरी आपण जगतो, शिकतो त्यातून। जमेल मला। काय चाललंय माझ्या घरात? एवढाही लाचार नाहीये मी की मला माझ्याच घरात अशी वागणूक मिळावी। ती कोणाकडून? काव्याकडून? ती विसरली असेल, पण मी विसरलो नाहीये। घरच्यांसमोर माझा अपमान, ऑफिसमध्ये माझा अपमान, इतक्या वेळेस सतत माफी मागून सुद्धा पडून राहणं काहीच विसरलो नाहीये मी काव्या। हे माझं घर आहे, इथे माझाच शब्द चालत होता आणि यापुढेही माझाच शब्द चालणार। तिला याची जाणीव
करून द्यायलाच हवी, नाहीतर असं लाचारासारखं जगणं असह्य होईल मला. काव्या, माझं या घरातलं स्थान तुला मान्य करावंच लागेल. काकू, अगं काय बोलतायत हे? कसले पैसे देणार लागतो आपण यांना? अगं कुठले पैसे काय? ते उगाच आपल्यात भांडण लावून देत आहेत. हे कोण आहेत मला खरंच माहित नाही, मी ओळखतही नाही यांना. कसं शक्य आहे? आशू आता म्हणाली की ती त्यांना ओळखते. आशू बोल तू. म्हातारा खापला तरी अक्कल आलेली दिसत नाही यांना अजून. भाई मी काय म्हणतो, या पोरीला उचलूया, त्याशिवाय लोकांना अक्कल येणार नाही. काय काय उचला. अहो, उचलायचं काय? हो काय बोलताय? तुम्ही तिला घेऊन गेलात ना, तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. तुम्हाला तुमचे पैसे हवेत ना, मी परत करेन. चाल तालिबान, त्या दोघे तर थापाडे आहेतच, पण तू पण त्यातलीच आहेस. नाही, मी खोटं बोलत नाहीये. माझं दुकान आहे. मी पैसे नाही दिले ना, तर तुम्ही माझं दुकान घेऊ शकता. आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब. हे बघ, तुझ्या शब्दावर यांना सोडतोय, पण तू जर पैसे दिले नाहीस तर तुझी पण यांच्या सोबत वाट लागेल. चला रे. काकू, ही माणसं नक्की कसले पैसे मागत होती? काका असे अचानक गेले, त्याचा त्या पैशांशी काही संबंध आहे का? अगं बोला ना, अशा गप्प का बसलाय तुम्ही? आशूने त्या माणसाला ओळखलं तेव्हाही तुम्ही काही नीट सांगितलं नाहीत मला. मग तुम्हाला आता उत्तर द्यावंच लागेल. बोला काहीतरी. काका कशामुळे गेले? त्यांना अचानक हार्ट अटॅक कसा आला? या माणसांची त्यांचा काय संबंध आहे? बोला काहीतरी, मला उत्तर द्या. नक्की काय केलंय तुम्ही त्या पैशांचं? हा, मी तुम्हा दोघींना प्रीतम, मी एका महत्वाच्या कामात आहे, तुला नंतर फोन करते. बाय. थांबा. आशू, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. तुम्ही आत्ताच्या आता माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत ना, तर मी अक्काईला नाही, नको. काव्याला नको सांगूस. अगं तुला माहिती आहेत ना अश्विनीचे सगळे उद्योग. अगं तिचं सिनेमात जायचं खूळ डोक्याला ताप करून ठेवला होता तिने ना कुठल्या तरी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते पैसे देता आले नाही. हे तुझ्या काकांना कळलं आणि मी पैसे घेतले होते आणि ते परतही केले असते, पण ही आई बाबांना नको नको ते बोलली आणि ते बाबांना सहन नाही झालं. त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते अचानक गेले.